हॅलो फ्रेंड, कशा आहात तुम्ही? आय होप सगळे ठीकच असताल. तर माझ्या कुकिंग चॅनलमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते. आणि हो फ्रेंड्स, रिक्वेस्ट आहे की ही जी रेसिपी आहे ना, स्किप न करता असंच पुढे कंटिन्यू पाहत राहा. रेसिपीला सुरुवात करण्याच्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेवढं होईल तेवढं शेअर आणि लाईक करायला विसरू नका. तर मी तुमच्यासाठी एक रोज नवीन छान छान अशी रेसिपी घेऊन येत आहे. तर आजही घेऊन आलेले आहे. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. तर तुम्ही थंबनेलवरून किंवा टायटलवरून ओळखलं असेल, की आज आपली कोणती रेसिपी बनवत आहे. आणि हो, आपला चॅलेंज जे आहे ना 30 दिवसाचा 30 रेसिपी, तर ते दिवस आहे आजचा 4था. तर चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वात आधी आपण रसमलाई इथं बनवत आहोत. तर त्याच्यासाठी आपण काय केलंय, रसमलाईसाठी 1 लिटर इथे मी दूध घेतलेलं आहे आणि 1 लिटर दुधासाठी इथं मी घेतलेला आहे अर्धा लिंबू. त्याच्या जी बिया वगैरे आहेत ते साईडला मी काढून घेतले. ते आता तुम्ही इथं पाहिलं असेल, की दूध जे आहे ते चांगली उकळी आलेली आहे. त्याला गॅसचा फ्लेम कमी करून त्याची जी उकळी आलेली आहे ते सगळं काही मी एकसारखं करून घेतलंय, की जेणेकरून आहे ना आपण दूध इझिली फाडू शकतो. तुम्ही इथं पाहिलं असेल, की लिंबाचा जी रस आहे ना, तर अर्धा आपण एका वाटीमध्ये काढून घेतलाय. तर मी पूर्ण असं ॲड केलंय आणि त्याच्यासोबतच आहे ना गॅसचा फ्लेम कमी ठेवूनच पूर्ण एकसारखं करून घेतलंय, की त्याचं पाणी जे आहे ते साईडला निघाले आणि जी मटेरियल आहे ते साईडला निघेल. तुम्ही इथं पाहिलं असेल, की आता आपण काय करतोय, थंड म्हणजे थंड होण्यासाठी ठेवलेलं आहे. आता दूध जे फाटून घेतले ना आपण ते थंड होण्यासाठी 2 मिनिटं ठेवून देऊया. आणि त्याच्यासोबतच आहे ना आपण काय करायचंय, एक कॉटनचा कपडा घ्यायचा. तुमच्याकडे असेल तर ठीक, नसेल तर मग काय करायचं, चाळणही घेऊ शकता तुम्ही. पण कॉटनच्या कपड्याने पूर्ण पाणी व्यवस्थित निघतं. तर तुम्ही तर पाहिलं असेल, की जी छेना आहे ते व्यवस्थित बनवून तयार झालाय. तर आता काय केलंय आपण, एक भांडं घेतले, त्याच्यावरती गाळण ठेवली आणि त्याच्यावरती आपण इथे ठेवलेला आहे कॉटनचा कपडा. आणि त्याच्यामध्ये काय केलंय माहिती का, आपण ज्यावेळेस आहे ना ते म्हणजे आपल्याला त्या लिंबाचा रस जे आहे ना, ते इथं धुवून घ्यायचं आहे. त्यासाठी आपण काय केलंय, 2 वस्तू वापरल्यात आहेत. आता तुम्ही त्या पाहिल्या असेल, की कॉटनचा कपडा इथं ठेवलाय आणि त्याच्यावरती ना जी छेना निघाला ते ह्याच्यामध्ये ॲड केलाय. आता ह्याला काय करायचं, 2 ते 3 पाण्याने ना स्वच्छ धुवून घ्यायचं, म्हणजे आंबटपणा म्हणजे राहणार नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण ज्यावेळेस रसमलाईमध्ये रस ॲड करू ना, त्यावेळेस म्हणजे ह्याच्यामुळं छेन्यामुळं ना दूध दुसरं फाटणार नाही, हे पण थोडंसं लक्ष घ्यायचं. तर तुम्ही आता पाहिलं असेल, की मी काय केलंय, 1 ते 2 पाण्याने ना स्वच्छ धुवून घेतले. म्हणजे काय होतं, की त्याचं जे आंबटपणा आहे ते पूर्णपणे निघून जाईल. आता ह्याला तुम्ही म्हणजे 1 लिटर दुधामध्ये बरेच रसमलाई होतात. आता माझी ही बरेच वेळ म्हणजे बरेच वेळा मी बनवलेली आहे. पण हो, आता कसं असतं, की आपण दरवेळेस रोजच आपण रमजानच्या महिन्यामध्ये असं होतं, की आपण रोजच तेलकट तुपट खाऊ शकत नाही ना. तर म्हणलं काहीतरी वेगळं तरी पाहिजे ना, आणि जेणेकरून थंड दिवसभर पोटामध्ये काही नसेल तर थंडपणा थोडासा पण हवा. त्यासाठी म्हणलं ठीक आहे, आता ही रेसिपी आपण तुमच्याशी शेअर करूया. तर ह्याचं जे पाणी आहे ना, तर काय करायचं, राउंड राउंड फिरून आहे ना, ह्याला ना पूर्ण जे त्याचं पाणी, एक्स्ट्रा पाणी आहे ते साईडला काढून घ्यायचंय. आणि ह्याला कुठेतरी एका जागेला काय करायचं, सेट करून घ्यायचं आहे, म्हणजे बांधून घ्यायचंय. म्हणजे काय होतं, की तिचं ते एक्स्ट्रा पाणी आहे ते साईडला निघून जाईल. तुम्ही तर पाहिलं असेल, की आपण ह्याला काय केलंय, जे आपले कवची वगैरे स्टँड असतं ना, तुम्ही तिथे त्याला बांधून टाकले. म्हणजे 1 ते 2 तासासाठी. म्हणजे 1 ते 2 तास पण भरपूर झाले. ते लगेचच ऑब्झर्व्ह होतं पाणी, त्याचं सगळं काही आहे ते निघून जाईल. तुम्ही तर पाहिलं असेल, एक छोटीशी वाटी त्या म्हणजे खाली ठेवली, की काय पाणी असेल त्याच्यामध्ये पडेल. तर तुम्ही तर पाहिलं पाहिलं असेल, की आता मी तर काय केलंय, 1 लिटर पुन्हा दूध घेतले. आता हे व्हिडिओ थोडे आहेत, तर मी ते थोडेसे फास्ट ठेवलेत, कारण व्हिडिओ खूप मोठा होता. तुमच्याशी रेसिपी तुम्हाला पूर्ण दाखवायची होती ना, त्यासाठी मी थोडं फक्त फास्ट केलाय, स्किप केलेलं नाही. तर तुम्ही तर पाहिलं असेल, की 1 लिटर दूध घेतले. दूध थोडंसं मी काय केलंय, आटून घेतलंय. ज्यावेळेस आहे ना, दूध आपण आटून घेतो ना रसमलाईसाठी, तर एकदम छान, एकदम टेस्ट वगैरे छान येते. तुम्ही तर पाहिलं असेल, मी काय केलंय, अर्धा कप इथं घेतलेली आहे साखर. साखरेचं प्रमाण कमी ठेवलंय आणि विषय असा झाला, की तो व्हिडिओ माझ्याकडनं स्किप झालेला आहे. अर्धा चमचा इथे मी घेतलेला आहे इलायची पूड. त्यासोबतच आहे ना, इथे मी घेतलेला आहे काजू आणि बदाम छोटे-छोटे असे कट करून घेतलेले आहे. तुम्हाला आणखीन ह्याच्यामध्ये कोणते जर फ्रुट्स म्हणजे ड्राय फ्रुट्स ॲड करायचे असतील, ते तुम्ही तर करू शकता. चांगल्यापैकी पूर्ण असं दूध बरंचपैकी आटल्या गेले. तुम्ही तर पाहिलं असेल, की ह्याच्यामध्ये ना येलो फ्रूट कलर्स मी ते ॲड केलेला आहे. कारण रसमलाईमध्ये ना
पिवळा कलर जर असेल ना, तर खरंच खूप छान दिसते बरं का. तर तुम्ही तर पाहिलं असेल, की आपली रसमलाईसाठी रस ऑलरेडी रेडी झालाय. तर तुम्ही तर पाहिलं असेल, की आता ह्याला मी थंड होण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवून देणार आहे. आता आपण इथे घेणार आहोत बनवायला रसगुल्ले. तर मी तर पाहिलं असेल, की त्यासाठी मी काय केले, एका कढईमध्ये आहे ना, अर्धा कप इथे मी साखर घेतली. म्हणजे काय होतं, की ज्यावेळेस आहे ना, आपण ते रसमलाईसाठी जी मलाई बनवतो ना, रसगुल्ले, तर त्याच्यामध्ये साखरेचं प्रमाण जर असेल ना थोडंसं, तर ते त्याला म्हणजे असं पांचट वगैरे लागत नाही. आणि तुम्ही तर पाहिलं असेल, की थोडीशी साखर ॲड केली आहे. झाकण लावून मी म्हणजे कमी गॅसवरती ठेवून दिले. आता आपण तुम्ही तर पाहिले असेल, की छेना जे आहे ना, तर ते व्यवस्थित आपलं सेट झालंय. म्हणजे त्याचं जे पाणी आहे ना, ते साईडला पूर्णपणे निघून गेले. आता मी ह्याला ना एकदम म्हणजे फास्ट ठेवलं. रेसिपी तुमच्याशी पूर्ण शेअर केली. ते हातावरती मला पूर्ण नाही चोळून घेतले. म्हणजे तुम्ही पाहिलं असेल, की मी कशा पद्धतीने हे काय केले, पीठ आहे ते मळून घेतले. आता ह्याला काय करायचं माहिती का? हाताच्या दाबाने आणि हाताच्या सहाय्याने गोल राउंड असे शेप करून घ्यायचे आणि बारीक साईडला जे चिरा वगैरे पडत असेल तर ते पण तुम्हाला दाखवलं, की ते चिरा कशा घालवायच्या. आता तुम्ही तर पाहिलं असेल, की 2 ते 3 इथे मी रसगुल्ले बनवून दाखवले तुमच्यासाठी आणि हो, तुम्हाला जर गोल बनवायचे असतील, ते तुम्ही गोलही बनवू शकता आणि शक्यतो की कसं असतं, की रसगुल्ले म्हणले, की गोल येतो आणि रसमलाई म्हणली, की ह्याचा थोडासा चपटापणा येतो. तुम्ही तर पाहिलं असेल, की आता आपलं हे रसमलाई आहे ती रेडी झाली आहे आणि त्याच्यासोबतच आपण आता हे काय करूया, जे पाणी आहे ना, ते त्याला उकळी आलेली आहे. आपण ते चेक करूया. तोपर्यंत ना मी सर्व काही ते बनवून घेतले. आणि हे एक लक्षात ठेवायचंय, ज्यावेळेस पाण्याला उकळी आली ना, त्यावेळेस हे जे रसमलाई आहे ते सोडायची. म्हणजे काय होतं माहिती आहे का, जशी उकळी येईल ना, तसे ते फुगतात. आता तुम्ही पाहू शकता, आपण आधी टाकलेले किती छोटे होते आणि नंतर तुम्ही पाहू शकता कशाप्रकारे हे ना एकदम फुगून टम्म झाले ते. आणि ह्याला काय करायचंय, आलटी-पलटी पण करून घ्यायची. ते म्हणजे काय होतं माहिती का, दोन्ही बाजू त्याला चांगली उकळी आली ना, तर ते आणखीन फुगतात. आता तुम्ही पाहिलं असेल, की आपलं जी रसमलाई आहे ना, तर रस आपला जे आहे ते थंड झालंय. आता रसमलाई जी आहे आपण ह्याच्यामध्ये ॲड केली आणि फायनली आपली रसमलाई पण बनून तयार झाली. आता मी काय केली एका भांड्यामध्ये सर्व काही काढून घेतले ते गार्निशिंगसाठी. आता तुम्ही तर पाहिलं असेल ही माझी रेसिपी आहे ना, ती इफ्तारी स्पेशल आहे बरं का. तर त्यासाठीच मी रेसिपी बनवली होती. ती पण तुमच्याशी मी शेअर केली गडबडीत कारण कसं असतं, की ऐन वेळेस आहे ना खूप गडबड होती. तुम्हाला तर माहितीच आहे, की प्रत्येक वेळेस असंच होतं. तर तुम्ही पाहिलं असेल, की आता फायनली रसमलाई पण माझी झालेली आहे. इफ्तारी पण सुरुवात केलेली आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घेत राहा. सर्वात महत्त्वाचं खात राहा, आनंदित राहा, हसत राहा आणि हो, आपल्या चॅनलला ज्यांनी पाहिलं असेल त्यांचं खरंच खूप मनापासून धन्यवाद करते आणि हा व्हिडिओ मी इथेच एंड करते.